हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी कॅनेडियन नेत्याची कॅनडामध्ये जूनमध्ये हत्या झाली आणि त्याच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावरती आरोप केले की भारताचा या हत्येमध्ये सहभाग आहे आणि त्याच्यानंतर कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये जो कलह सुरू झाला तो अजूनही काही संपायला तयार नाही. दिवसेंदिवस दोन्ही देशातील संबंध जे आहेत ते अधिकच बिघडत चाललेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान यांनी आरोप करून आता 5-6 दिवस झाले तरी सुद्धा ते अजूनही त्या संदर्भात पुरावे द्यायला तयार नाहीत आणि इंटरनॅशनल मीडिया रोज नवनवे दावे आणि खुलासे करत कधी भारताला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसते, तर कधी भारत, कॅनडा आणि भारत, अमेरिका यांच्यामधील संबंध अधिकाधिक कसे ताणले जातील या संदर्भात प्रयत्न करताना दिसतंय. पण या सर्व चर्चेमध्ये, या सर्व विषयांमध्ये एक मुद्दा दुर्लक्षित राहतोय, तो म्हणजे टार्गेटेड किलिंगच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा नेमकं काय म्हणतो. आणि म्हणूनच आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत या टार्गेटेड किलिंगची आणि या संदर्भात इंटरनॅशनल कायदा किंवा इंटरनॅशनल लॉ हा काय सांगतो हे सुद्धा आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. एक फॅक्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की ही काही पहिलीच वेळ नाहीये की कोणत्या देशावरती टार्गेटेड किलिंगचे आरोप होत आहेत. उदाहरण जर का द्यायचं झालं तर 2011 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानमध्ये ओसामा बिन लादेन याला मारलेलं होतं. नंतर इस्रायल हा देश तर बिनधास्तपणे टार्गेटेड किलिंग केल्याचं मान्य करतो आणि लेटेस्टमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर इंटरनॅशनल कोर्टाने नुकतंच पुतिन यांच्या विरोधामध्ये त्यांनी युक्रेनमध्ये जे काही टार्गेटेड किलिंग केलं यासाठी त्यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा जारी केलेलं होतं. आणि हे अटक वॉरंट जारी केलेलं असल्यामुळेच अटक टाळण्यासाठी पुतिन यांनी नंतरच्या काळामध्ये बाकी देशांचा दौरा करणं बंद केलं होतं असं सुद्धा अभ्यासक सांगतात. आता भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये सध्या जो काही वाद पेटलेला आहे याचं नेमकं पुढे काय होणार हे सध्या तरी खात्रीशीरपणे कोणीही सांगू शकत नाही. बाकीचे देश मध्यस्थीसाठी पुढे येताना दिसत आहेत, पण अजूनपर्यंत या संदर्भात फायनल कोणत्याही कन्क्लुजन पर्यंत दोन्ही देश आलेलेच नाहीयेत. भारतावरती टार्गेटेड किलिंग या विषयावरती कोण्या प्रमुख देशानं आणि त्यातल्या त्यात एखाद्या विकसित राष्ट्रानं आरोप करण्याची ही आजवरची पहिलीच वेळ आहे. आता आपण इंटरनॅशनल लॉ नेमकं काय म्हणतो ते जाणून घेऊयात. या कायद्यानुसार एखाद्या देशामध्ये दुसऱ्या कोणी देशाने टार्गेटेड किलिंग केल्यास तो त्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला मानला जाऊ शकतो. यासोबतच एखाद्या देशाची सुरक्षा आणि अखंडत्व जे आहे त्याचं उल्लंघन केल्याचं सुद्धा मानलं जातं. प्रत्येक देशानं दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचा, स्वातंत्र्याचा आणि अखंडतेचा आदर करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. यासोबतच एखाद्या देशाच्या राजकीय स्वातंत्र्याला आणि क्षेत्रीय अखंडतेला दुसऱ्या देशाकडून बाधा येता कामा नये आणि यासाठी ताकद सुद्धा वापरण्यास मनाई केलेली आहे या कायद्यानं. आणि म्हणूनच सध्या हा इंटरनॅशनल कायदा नेमकं काय म्हणतो हे फार महत्त्वाचं आहे. कॅनडा म्हणतंय तसं भारताचा जर का या निज्जरच्या हत्येमध्ये हात असेल तर तो कॅनडाच्या सार्वभौमत्वावरती घाला असणार आहे. मुळात अशी फार कमी उदाहरणं आहेत की जिथं एखाद्या फॉरेन स्टेटनं त्यांच्या देशातल्या एखाद्या सिटीझनवरती हल्ला केलेला आहे किंवा टार्गेटेड किलिंग अंतर्गत ती ॲक्टिव्हिटी केलेली आहे, ते सुद्धा स्वतःचं जे काही त्यांचं एंड आहे किंवा स्वतःच्या त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. अ फॉरेन स्टेट एक्झिक्युटिंग अ कॅनेडियन सिटीझन ऑन कॅनेडियन टेरिटरी फॉर देअर ओन एंड्स ह्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे एंड्स म्हणून, जो की फार महत्त्वाचा आहे. आता भारताने, कॅनडाने जे काही आरोप केलेले आहेत ते वेळोवेळी फेटाळलेले आहेत आणि आपला याच्यामध्ये हात नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. पण जर का आरोपात तथ्य आढळलंच तर एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याच्या कायद्याचा हा भंग मानला जाऊ शकतो. आता या घटनेमध्ये कॅनडाचा सहभाग असला, सहमती असती तर मात्र गोष्ट निराळी असती. म्हणजे भारताने आणि कॅनडाने दोघांनी मिळून जर का ही कारवाई केली असती तर ही बाब वेगळी होती असं या ठिकाणी अभ्यासक सांगतायत. युनायटेड नेशन्सच्या चार्टरनुसार त्यांनी सदस्य देशांसाठी काही नियमावली घालून दिलेली आहे. त्यांच्यानुसार सदस्य देश शाल रिफ्रेन फ्रॉम द थ्रीट और यूज ऑफ फोर्स अगेन्स्ट द टेरिटोरियल इंटिग्रिटी और पॉलिटिकल इंडिपेंडन्स ऑफ एनी स्टेट. म्हणजे एखाद्या देशाच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाला इथे बाधा येता कामा नये, यासोबतच त्या देशाच्या स्वातंत्र्यावरती सुद्धा घाला घालता कामा नये इतर कोणत्याही देशाने.
मग या अशा ज्या काही टार्गेटेड किलिंग्ज आहेत, उदाहरणार्थ ओसामा बिन लादेन झालं होतं किंवा हे निज्जरच्या संदर्भातले जे कॅनडाचा आरोप आहे, यांचं जस्टिफिकेशन करता येतं का? तर बघा, अमेरिकेने लादेनवरती कारवाई केली होती, ती सुद्धा पाकिस्तानच्या भूमीमध्ये, ज्याच्यामध्ये लादेन मारला गेला होता. नंतरच्या काळामध्ये इराणियन जनरल कासिम सोलेमनी याची इराकमध्ये ड्रोन हल्ल्याद्वारे हत्या झालेली होती आणि याच्यामध्ये सुद्धा अमेरिकेचा हात होता. इस्रायलने सुद्धा वेळोवेळी ड्रोनद्वारे किंवा एअर स्ट्राईक्सद्वारे पॅलेस्टाईन मिलिटंट्स जे आहेत त्यांचा खात्मा केलेला आहे. आणि एखाद्या देशाबरोबर जर का सशस्त्र असा कॉन्फ्लिक्ट सुरू असेल, तर अशा वेळेस जर का अशा घटना घडलेल्या असतील, तर त्या संदर्भात पुढे काही कारवाई केली जात नाही, त्याला टार्गेटेड किलिंग असं मानलं जात नाही. आता अमेरिकेने काय स्टँड घेतला होता, तर त्यांच्यानुसार लादेन आणि सोलेमनी हे धोकादायक होते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी या सर्व लोकांना मारण्यात आलं, असं अमेरिकेचं म्हणणं होतं. थोडक्यात काय, अमेरिकेने त्यांना हे जे काही मारलेलं होतं किंवा हे जे काही टार्गेटेड किलिंग केलेलं होतं, याचं जस्टिफिकेशन दिलं होतं, जे की आंतरराष्ट्रीय कायद्याला धरूनच होतं, असं अभ्यासक सांगतात. आता याच्यातील अडचण अशी आहे किंवा या दोन्ही घटनांसंदर्भातला आक्षेप असा आहे की हे जे टार्गेट्स होते, म्हणजे लादेन घ्या किंवा सोलेमनी घ्या, यांना ओपन कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. आता अमेरिका अर्थातच अशी काही बाजू मांडण्याची त्यांना संधी देणारच नव्हतं, हे अगदी उघड आहे. भारताचा हात नाहीये निज्जरच्या हत्येमध्ये, हे भारताने वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. तरी सुद्धा विषय समजून घेण्यासाठी जर का आपण म्हटलं, भारत जस्टिफाय नाही करू शकणार जर का याच्यामध्ये भारताचा हात असेल तर. म्हणजे आम्ही कशासाठी केलं नेमकं, हे भारताला जस्टिफाय नाही करता येणार आहे. जरी निज्जरला दहशतवादी घोषित केलेलं असेल भारतानं, जरी त्याच्यावरती रोख बक्षीस असेल, तरी सुद्धा भारताला हे जस्टिफाय करता येणार नाही. कारण की आजच्या दिवशी भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये संघर्ष सुरू नाहीये किंवा भारत सरकार आणि कॅनडामधील हे जे ऍक्टिव्हिस्ट आहेत यांच्यामध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीचा आर्म्ड कॉन्फ्लिक्ट सुरू नाहीये आणि म्हणूनच हे जस्टिफाय करणं अवघड आहे. अशाच पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने निज्जर संदर्भात ही घटना घडलेली आहे, तसंच 2018 मध्ये सौदीच्या अधिकाऱ्यांकडून एका अमेरिकन पत्रकाराची, जमाल खगोशीची हत्या झालेली होती. पण ही हत्या झाली होती इस्तंबूलमध्ये, म्हणजे एका परकीय भूमीमध्ये ही हत्या झालेली होती आणि हे अशाच पद्धतीचं प्रकरण होतं, असं या क्षेत्रातले जाणकार सांगतायत. 2019 मध्ये भारताने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे याच्यावरती साईन केली होती आणि त्याचे आपण आता सिग्नेटरी आहोत. इंटरनॅशनल कोर्ट जे आहे, जे काही म्हणेल ते आपल्याला मान्य करावं लागतं. पण इथे सिग्नेचर करत असताना काही अपवाद जे आहेत ते सुद्धा भारताने या ठिकाणी मान्य केलेले आहेत. या अपवादांसहित भारताने सही केलेली आहे आणि याच अपवादांचा सध्याच्या एकूण परिस्थितीमध्ये भारताला फायदा होऊ शकतो, असं अभ्यासकांचं मत आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये खरा कस कोणाचा लागणार आहे, तर तो कॅनडाचा लागणार आहे, हे सिद्ध करण्यासाठी की निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग होता. नुसतं आरोप करून भागणार नाहीये, त्यांना येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातले पक्के पुरावे द्यावेच लागणार आहेत आणि ते पुरावे सर्वांना मान्य होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.